नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना आजचा दौरा कुठं आहे? तर भावांनो, आज आपण चाललेलो आहे डायरेक्ट तामिनी घाटात. तामिनी घाटामध्ये आपल्याला जवळजवळ 50 किलोमीटर आपल्याला लोकेशन भेटलेलं आहे. रिसॉर्टचं लोकेशन आहे. तुम्हाला माहिती आहे तामिनी घाटात ऑब्वियसली दुसरं काही नाहीच आहे. सो आपल्याला तिथं जायचं आहे. आपण मस्त 4 वाजता बरोबर गाडी भरून निघालेलो. घरनं चहा वगैरे पिला, आलो डायरेक्ट वारजेत. सणासणान पिरी वारजेमध्ये म्हणलं दादा आपली गाडी काय 60च्या वरती पळत नाही म्हणा, पण आपलं चला काही विषय नाही म्हटलं. पण आपली गाडी रनिंग उरकवती, रस्ता मोकळा असला की जातो आपण फास्ट. त्यामुळे मला चला आलो. वारजेमध्ये ट्रॅफिक वगैरे नव्हतं, पलीकडच्या साईडला पण ट्रॅफिक नव्हतं. कसं काय माहीत काय विषय होता. म्हटलं जाऊ दे, जे होतं आहे ते बरं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आलो डायरेक्ट चांदणी चौकात आलो. ब्रिजच्या सर्व्हिस रोड धरला. पुढं जाऊन लेफ्ट मारून आपल्याला त्या बोगद्यातून जायचं होतं. तो डायरेक्ट रोड जो निघतो आपल्याला पिरंगुटला जातो, थोडक्यात आपल्या मुळशी रोडला. तो आपल्याला मला चला आता लवकर जाऊन येऊ. मित्रांनो, रस्ता एवढा मोकळा लागत होता, काय माहीत काय कुठून हे झालं होतं. रस्ता खूप मोकळा लागला होता, खूप म्हणजे खूप. भोगा वगैरे पास केलं. हे आपला CO2 कबार सर्वात फेमस, माहिती असेल तुम्हाला. आपलं तलाव तिथलं एकदम तिथून 50,000 म्हणलं बघा. पावसाचं एवढं वातावरण नव्हतं मित्रांनो. मला वाटत होतं पाऊस यावा, पण काय पाऊस काय यायचं म्हणलं दर्शन द्यायला. नंतर शेवटची इच्छा ठेवली की मला चला बाबा तामिनी घाटात तरी पाऊस आज दिसेल असं माझी अपेक्षा होती 100%. म्हणलं इथं कुठं नाही भेटायचं, पण तामिनी घाटात तरी मिळणार. जाऊ दे म्हणलं. आलो आपल्या पिरंगुटच्या घाटात. पिरंगुट घाट आपला छोटासा घाट घेतला उतरायला. काना मस्त मित्रांनो, खूप मोकळा. अर्ध्या तासात तिथं आलं तर मित्रांनो, अर्ध्या तासाच्या आतमध्ये खूपच मोकळा होता मित्रांनो. काय सांगा होता, एकदम फास्टमध्ये अर्ध्या पाऊण तासातच मित्रांनो इथे येऊन आलतो. ह्या मित्रांनो या रोडला सुद्धा खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत. पहिले उतरत तसं आहे. आलो डायरेक्ट घोटावडे फाट्याजवळ. आपला घोटावडे पास केला. हात दिलकुश वडापाव राईटला. आता पहिल्यासारखे तर चौक कधी लागले नाही, मला दिसले नाही. आलो पुढचा तो छोटासा घाट चढून डायरेक्ट लागलो उताराला. हे समोर आता तुम्हाला आपल्याला पौड आपला हे लागून जिथं सर्व आपले मुळशी तालुक्यातले सर्व कामं होतात. मुळशी काय मित्रांनो छोटंसं गाव आहे. पौडला सगळी मुळशीची कामं होतात मुळशी तालुक्याची. पुढं आपल्याला आता मुळशी तालुका लागून मुळशी आपला पौड वगैरे पास केलं. हे लेफ्ट साईडला इथं 1-2-3 पेट्रोल पंप आहेत लाईनीने. पलीकडं पण आता राईटला झाल्या. पण पहिलं जेव्हा आम्ही यायचो तेव्हा इथं पेट्रोल पंप सुद्धा नव्हती नीट. सकाळची बंद असायची. 1-2 वेळा मी बघितलं होतं. चला आत्ता मित्रांनो जरा नजारे दिसत होते. या बघा जरा रस्ता बारीक आहे, तर खूप भारी वाटत होतं मित्रांनो. इथं सगळ्यांनी भात लागवड चालू केली होती इथल्या लोकांनी. की काय असतात भात इथं आपल्याला माहीत नाही बघा शेतीतलं एवढं. ते भात लावणी समजा ती तर मित्रांनो सगळ्यांनी लावली होती, कारण पाऊस पडत होता. तिथं आलो डायरेक्ट मेन फेमस पॉईंटला मुळशी घाटाच्या इथं. कोण पब्लिक नव्हतं. त्यात मित्रांनो त्याची सर्वात जास्त मी आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे पाऊस. तर पाऊस मित्रांनो काय नव्हता, नुसतं वातावरण झालं होतं बघा. वातावरणसुद्धा खूप क्लासी झालं होतं, पण तेवढा डार्कनेससुद्धा नव्हता आभाळामध्ये जेवढा मला वाटला होता. आणि पाऊससुद्धा नाही भेटला. जाऊ दे म्हणलं चला आता नशिबाची वरती काय. तरी पण मित्रांनो कडक वाटत होतं. वातावरण खूप भारी झालं होतं. एक नंबर. हे कसं स्प्लेंडरवाला हे भावाने 2-3 ओव्हरटेक मारला. हे काना चालतं आहे फुल स्पीडमध्ये. तर मित्रांनो हे राईट साईडला जे तुम्हाला कमान दिसतं, एकदा आपण इंट्रा आपला फसला म्हणजे थोडक्यात डायरेक्ट पलटी होता वाचला होता. थोडक्यात पावसा पाण्या दिवस होतं, पूर्ण फसला होता आणि खाली सरकली होती गाडी सिमेंट रोडपासून. तेव्हा काय पलटी, आम्ही पण गाडीत होतो, काही विषयच नव्हता. त्या दिवशी कांड होता राहिला. म्हणलं जाऊ द्या चला आपण आपला प्रवास एन्जॉय करूया, विषय नाही. हे बघा मित्रांनो कसं आहे. याच्याने परत इथं जो मित्रांनो हा फार्महाऊस याच्या शेजारी सर्वात मोठा फेमस धबधबा आहे. तिथंसुद्धा मित्रांनो तिथं काय धबधब्याला पण जास्त काही पाणी नव्हतं. हे बघा इथे चहाचे वगैरे नाश्ता बिष्टा चटरमटरसाठी, त्यामुळं तिथं असे पत्र्याचं मारलेले. चला म्हणलं जाऊ द्या. आलो वापस आपल्या पुण्याच्या दिशेने. पौडच्या जवळ आलो. म्हणलं चला आज काय आपल्याला दर्शन दिले नाहीत पावसाने. परत तामिनी घाटात जवळ गेलो. जाऊ द्या म्हणलं चला नशिबाच्या पुढं काय विषय नाही. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तो मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.